पती महिलेबरोबर संबंध साधताना दिसला, पत्नीनं पुतण्याला संपवलं. पुतण्याचा जीव का घेतला, कारण जाणून हतराल. लातूर जिल्ह्यातील चाकूर इथं घडलेली ही घटना सुरुवातीला कुणालाच समजत नव्हती. एका घरातील कुटुंबात बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असताना घराच्या आत मात्र संशय, राग आणि सूड यांचा धगधगता ज्वालामुखी तयार होत होता. पतीच्या हालचालीवरून निर्माण झालेला संशय इतका वाढला की एका महिलेच्या मनात सूडाची भावना घर करून बसली. पण हा सूड कोणावर काढला जाईल याचा अंदाज कुणालाच नव्हता. दरम्यान गावात अचानक 2 लहान मुलं बेपत्ता झाल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली. 7 वर्षाचा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ खेळायला गेले होते, पण परतच आले नाहीत. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, पोलिसात तक्रार दाखल केली आणि प्रत्येक क्षण अधिक भीतीदायक होत गेला. शोध मोहीम सुरू असताना उजळंब रोडवरील एका पडक्या वाड्याजवळ ट्रॅक्टर टायरच्या आडोशाला एक मृतदेह सापडला आणि त्या क्षणी संपूर्ण गाव सुन्न झालं. तो मृतदेह होता देवांशचा. आनंदानं खेळायला गेलेला निष्पाप मूल काही तासात अशा अवस्थेत सापडल्यानं सगळ्यांच्या अंगावर काटा आला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा धागेदोरे घरातच सापडू लागले. एका व्यक्तीचं वागणं संशयास्पद वाटू लागलं. ती होती अनिता स्वामी. मोबाईल बंद, उत्तरांमध्ये विसंगती आणि हालचालींमध्ये गोंधळ. पोलिसांनी तांत्रिक तपास वाढवला आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. अखेर जे उघड झालं ते ऐकून सगळे हादरले. पतीच्या कथित अनैतिक संबंधाचा सूड घेण्यासाठी अनिता स्वामीनंच हा भयानक कट रचला होता. दुसऱ्या महिलेवर आरोप टाकण्याचा प्रयत्न करत तिनं स्वतःच्या पुतण्याचा जीव घेतला. सूड, संशय आणि संताप यांच्या आहारी जाऊन एका निरागस जीवाचा बळी गेला. चाकूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.